धुळे शहरासकट जिल्ह्यामध्ये उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणावरती जाणवत असताना जिल्ह्यातील जलप्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावरती घट झाली आहे, तर दुसरीकडे जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये पाणी टंचाई जाणवते. धुळ्यातील लळिंग, दिवाणमळा या परिसरामध्ये पाण्यासाठी नागरिकांची कसरत सुरू आहे. पिण्याचं पाणी वेळेवर मिळत नसल्यामुळे विहिरीवरती पाणी भरण्यासाठी सकाळपासूनच गर्दी होती. जिल्ह्यासाठी तब्बल 2 कोटींचा टंचाई आराखडा सध्या तयार करण्यात आलाय. पण जर बघितलं तर दिवाणमळा या गावात आता आपण आहोत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर सकाळपासून महिलांची जी काही गावातली विहीर आहे त्या विहिरीवरती पाणी भरण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि सकाळपासूनच या ठिकाणी ही गर्दी होत असल्याने पिण्याचं पाणी असेल, रोजचं वापरण्याचं पाणी असेल, हे भरण्यासाठी या ठिकाणी गर्दी होते आहे. यामध्ये घरातील कर्त्या पुरुषांना सुद्धा पाणी भरण्यासाठी यावं लागतंय. आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा पाणी प्रश्न जो आहे तो अजूनही कायम आहे. मात्र गावातील नागरिकांना रोज वेळेवरती पाणी मिळत नाही. जे पाणी मिळतं ते सुद्धा विकत घ्यावं लागतं. अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी असल्याचं गावकऱ्यांचं सांगणं आहे. ते काही वर्षापासून पाणी येत नाही गावामध्ये. पाणी येतं 3 दिवसाआड येतं, ते पण पूर्ण येत नाही. त्याच्यामुळं पिण्यासाठी पाणी भरायला एका शेतात विहिरीवर यावं लागतं. तर माझं एक मत आहे की ग्रामपंचायतने लक्ष दिलं पाहिजे, गावाकडे पाणी आलं पाहिजे. धुळे शहरात 45 तापमान आहे, त्याच्यामुळं ग्रामपंचायतने लक्ष दिलं पाहिजे, लोकांची काळजी घेतली पाहिजे. कोल्हापुरामध्ये 13 गावांमध्ये पाणी पुरवठा सुरळीत होत नाहीये. त्यामुळे आज संतप्त ग्रामस्थांनी प्राधिकरणाच्या कार्यालयावरती घागर मोर्चा काढला. कोल्हापूर दक्षिणचे माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. 13 गावातील महिला मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या. प्राधिकरण स्थापन झाल्यानंतर 27 महिन्यांमध्ये काम पूर्ण करण्याची मुदत होती. मात्र 4 वर्ष झाली तरी हे प्राधिकरणाचं काम पूर्ण झालेलं नाहीये. आज तिजोरी त्यांच्या ताब्यात आहेत हे सरकार नेहमी सांगतं. आणि मग आम्ही जेव्हा प्रशासनाला विचारतो, मेगा इंजिनिअरिंगची मीटिंग घेतो, तेव्हा आम्हाला एकच उत्तर मिळतं की आम्हाला अजून काही पैसे आलेले नाहीत म्हणून आम्हाला पुढे काम करतात. दरवेळी सरकार आम्हाला खोटं का बोलतं की आम्ही सगळ्यांना पैसे देतो. मग आमच्या मनामध्ये शंका आहे की 1 वर्षभरात पूर्ण करणार आहेत का, ही मनामध्ये शंका आहेच. पण कुठंतरी आम्हाला ह्याच्यावर निर्णय घ्यावा लागेल. आणि मी एवढं नक्की सांगतो, या महायुती सरकारला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जर हे काम वेळेत पूर्ण झालं नाही तर या 13 गावातील लोक हे निश्चितपणे तुमच्या विरोधात ताकदीनं या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उभा राहतील. म्हणजे ही जी काही नाटकं ते बंटी साहेब करतात त्यांनी आता थांबवावी. स्वतः सत्तेवर असताना तुम्ही काही केलं नाही. घागरीत काय ते तपासून घ्यायला पाहिजे. घागरीत मला त्या ठिकाणी हिरे, मानके, जवारे आपण मिळवलेले त्यात असतील असं मला वाटतं. भरपूर मिळवलेलं आहे. मिळवायचं तेवढं त्यांना कळतं. त्यांनी कामं काहीच केलेली नाहीत. आणि त्यामुळं बघा, अशा पद्धतीनं शक्तिपीठाला विरोध करणं, बाकीच्या काही गोष्टी म्हणजे निश्चितपणे जलजीवन मिशन जे काही आहे त्यामध्ये जर काही त्रुटी राहिल्या असतील, त्यामध्ये आम्ही काही करू शकतो तर निश्चित आम्हाला करावं लागेल. याविषयी मी आढावा घेईन. कोल्हापुरात निवडणुकीच्या निमित्ताने नव्हे तर पाण्याच्या मुद्द्यावरनं पुन्हा एकदा सतेज पाटील विरुद्ध महाडिक यांच्यात संघर्ष सुरू झालाय. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये गांधीनगर प्राधिकरण निर्माण करण्यात आलं. मात्र यामध्ये निकृष्ट कामासाठी विलंब झाला असल्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत होत नाहीये. त्यामुळेच 13 गावातील महिला आणि पुरुष प्राधिकरण कार्यालयावरती घागर मोर्चा काढतायत. या मोर्चात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यवतमाळच्या नेर तालुक्यातील अजंती पारधी बेड्यावरती तातडीने पाण्याचा टँकर सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिलेत. त्यामुळे या गावाला दररोज टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतोय. या पारधी बेड्यावरती आता पाणी टंचाईचा प्रश्न तात्पुरता मिटलाय. 6 वर्षांची अन्वी भोसले पाणी आणण्यासाठी गेलेली असताना तिचा मृत्यू झाला होता. तिचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. या पारधी बेड्यावरती पाण्याचा प्रश्न एबीपी माझाने उचलून धरला होता. या घडलेल्या प्रकाराबद्दल शासनाने तातडीने पावलं उचलली. निसर्गाच्या दुष्टचक्रात कायम अडकलेल्या यवतमाळच्या आर्डी तालुक्यातल्या देवगाव ग्रामस्थांच्या 5वीलाच पाणी टंचाई पुसली. पाण्यासाठी रानावनात महिलांना भटकंती करावी लागते. हंडाभर पाण्यासाठी भल्या पहाटे घराबाहेर पडावं लागतंय. विशेष म्हणजे या गावालगत देवगाव प्रकल्प आहे, मात्र त्याचा उपयोग कोणत्याही गावकऱ्यांना होत नाही. या गावातील लाडक्या बहिणींनी सरकारने 1500 रुपये देत आहे, त्याचा काय फायदा, आम्हाला पाणी पाहिजे अशी आर्त हाक सरकारला दिली आहे. परगावून पाणी येते, अकोल्याहून गावात खारीमध्ये पाण्याला जायला लागते. लहान लहान लेकर घेऊन उन्हामध्ये पाणीच नाहीत. काय करा, धरण जवळ आहे पण काही अर्थ नाही त्या धरणाचा. कोरडी पाईपलाईन करून आहे, 2 किलोमीटर धरण आहे.
पाणी पाहिजे आम्हाला. लहान लहान लेकर घेऊन जावं लागते उन्हामध्ये, खारीमध्ये जावं लागते लहान लहान लेकर घेऊन. लोक घराच्या बाहेर निघत नाही पाण्याशिवाय. आम्हाला तर पाण्याच्या लेकरा घेऊन जावं लागते. कामाला का जावा. 7 वर्षापासून टाकी झाली, कोडली टाकी पडून आहे. पाण्याला कवा जावा आणि कामाला कवा जावा. ते 1500 रुपये देत आहे भाऊ, पण काय फायदा आहे आम्हाला लाडक्या बहिणी. पण आम्हाला पाणी पाहिजे. ते 1500 रुपये काही पुरत नाही, आम्हाला पाणी पाहिजे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 25हून अधिक टँकर गावोगावी पाणी पुरवठा केला जातोय, तर इमामपूर गावामध्ये 2 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र हे पाणी कमी पडत असल्याची ग्रामस्थांची ओरड आहे. जुन्या जनगणनेच्या आधारावर पाणी पुरवठा होत असल्यामुळे पाणी कमी पडत आहे. पाणी टंचाई दरवर्षी आमच्या जानेवारी फेब्रुवारीमध्येच पाणी संपत अशी परिस्थिती. कारण आम्हाला असा मोठा स्रोत नाही पाण्याचा. त्याच्यामुळे ते दरवर्षी जानेवारी फेब्रुवारीमध्येच सुरुवात होतं. आणि आम्हाला शासनाने जलजीवनची जी योजना दिली, ती योजना सुद्धा इतकी अपुरी आहे. जिथून पाणी येतं तेच पाणी ती टाकीच नाही. जलजीवन मिशनची योजना जी घरोघरी पाईप गेले, घरापर्यंत पाईप गेले, पण कनेक्शन कारण टाकीतच जलजीवनचं पाणी नाही ना. मी सध्या इमामपूरमध्ये आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर अशा पद्धतीनं पाण्यासाठी रांगा लागलेलं पाहायला मिळत आहे. इमामपूरमध्ये दरवर्षी जे आहे उन्हाची तीव्रता जशी वाढते तसं पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ जी आहे तर ती इथल्या महिलांवरती येत असते. खरं तर इथं 2 टँकर सुरू आहेत, मात्र हे टँकर जे आहेत तर ते कमी पडत असलं तिथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. काही महिला आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत. पाण्यासाठी नेमकी काय त्रास सहन करावा लागतो? पाण्यासाठी लांब लांब भटकावं लागतं, हिवावं लागतं. आम्ही गेलो तेव्हा आंदोलन केलं, तेव्हा टँकर आला. अगोदर तर सरकार देत पण नव्हतं टँकर, आणि मग दिला त्यांनी कोणते कोण. एक टँकर गावाला पुरत नाही. रोजचे रोज 2 टँकर झाले पाहिजे. पाणी टंचाई दरवर्षी आमच्या जानेवारी फेब्रुवारीमध्येच पाणी संपत अशी परिस्थिती. कारण आम्हाला असा मोठा स्रोत नाही पाण्याचा. त्याच्यामुळे ते दरवर्षी जानेवारी फेब्रुवारीमध्येच सुरुवात होतं. आणि आम्हाला शासनाने जलजीवनची जी योजना दिली, ती योजना सुद्धा इतकी अपुरी आहे. जिथून पाणी येतं तेच पाणी ती टाकीच नाही. जलजीवन मिशनची योजना जी घरोघरी पाईप गेले, घरापर्यंत पाईप गेले, पण कनेक्शन कारण टाकीतच जलजीवनचं पाणी नाही ना. या ठिकाणी आणखी एक टँकर वाढवावा अशी मागणी महिला तसेच ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. कॅमेरा पर्सन गिरीशसह सुनील बोंगळे, एबीपी माझा, इमामपूर, अहिल्यानगर. ठाण्यामध्ये पाणी कपातीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ठाण्यामध्ये अघोषित पाणी कपात लागू झाल्याचं एबीपी माझाने दाखवलं होतं. आता यात वाढ होण्याची शक्यता आहे, कारण MIDCकडनं 24 तासांचा शटडाऊन जाहीर करण्यात आलाय. याचा परिणाम ठाण्यासह नवी मुंबई, मीरा भाईंदर या महानगरपालिकांच्या पाणी पुरवठ्यावरती होतोय. पाणी येणारच नसल्यामुळे टँकरची मागणी वाढली आहे. ठाणे महापालिकेच्या साकेत इथल्या केंद्रामध्ये टँकरची रांग लागली आहे. मराठवाड्यासह हिंगोली जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानाचा फटका आता फळबागांसोबत भाजीपाला पिकांनाही बसू लागलाय. नवलगव्हाण इथे शेतकरी जगन कोरडे यांनी जानेवारी महिन्यामध्ये अर्ध्या एकर क्षेत्रावरती कोबी पिकाची लागवड केली होती. उन्हाळ्यात चांगला बाजारभाव मिळेल या अपेक्षेने त्यांनी लागवड केली. मात्र यावर्षी तापमानात झालेल्या मोठ्या वाढीमुळे कोबी पिकाचं खूप नुकसान झालंय. सध्या उन्हाळा सुरू आहे, मोठ्या प्रमाणात तापमान वाढतंय. वाढत्या तापमानाचा फटका फळबागाप्रमाणेच भाजीपाला वर्णी पिकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. मी सध्या नवलगावांच्या शेतशिवारामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघताय ही कोबीची लागवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कारण उन्हाळ्यामध्ये भाजीपाला वर्णीय पिकांना मोठ्या प्रमाणात भाव असतो, चांगला आर्थिक फायदा होईल या अपेक्षेनं जवळपास जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यानं कोबीची लागवड केली होती. आता बाजारामध्ये कोबीला भाव साधारणतः एक 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे भाव मिळतोय. परंतु आता उन्हाचा फटका या कोबीच्या या पिकावर बसायचं आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे कोबीचं हे जे कोबी आहे आपण बघताय की कोबी काढणीला आलेली आहे, परंतु वाढत्या उन्हाचा परिणाम असा झाला की कोबीला पूर्णपणे या जे फळ आहे याला डाग पडलेले आहेत काळं. एवढं मोठ्या प्रमाणामध्ये तापमान वाढलेलं आहे. त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता ही कोबी अशीच ठेवलेली आहे आणि आता यावर नांगर फिरून नवीन पिकाच्या पेरणीसाठी आता तयारी केली जाणार आहे. माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली. अकोला जिल्ह्यातल्या कंझरा परिसरामध्ये वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस झाला. मूर्तिजापूर तालुक्यातील कंझरा परिसरामध्ये पावसामुळे उन्हाळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. काढणीला आलेल्या तीळ, मूग भाजीपाल्यांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
यवतमाळ जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. एप्रिल महिन्याच्या 15 यवतमाळ जिल्ह्याचं तापमान हे 40 अंशांच्या वरती गेलं होतं. अशातच झालेल्या पावसामुळे नागरिकांना उद्यापासून सुटका मिळाली. असं असलं तरी उन्हाळी पीक मात्र धोक्यात आलंय. एप्रिल महिन्याच्या मध्यान्नापासून यवतमाळ जिल्ह्याचं तापमान जर पाहिलं तर 40, 41, 42 अंशावरती होतं आणि अशातच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केला होता आणि त्यानुसार जर पाहिलं तर दुपारीच्या सुमारास एकदम वातावरणात बदल झाला आणि आता मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी 3 दिवस यवतमाळ जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागामध्ये सोसाट्याचा वाऱ्यासह वादळी वाऱ्यासह पावसाचाही अंदाज व्यक्त केला होता आणि त्यानुसार आज दुपारच्या सुमारास एकदम वातावरणात बदल झाला आणि मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे नागरिकांना कुठेतरी उकाड्यापासून सुटका जी आहे ती मिळालेली आहे. यवतमाळ जिल्ह्याचं तापमान जे आहे जे 41, 42 ते 45 अंशापर्यंत पोहोचलं होतं आणि त्यामुळे आता हा आलेला पाऊस जो आहे तो नागरिकांना निश्चितच दिलासा देणारा ठरणारा आहे. निलेश बाळके, एबीपी माझा, यवतमाळ. नांदेडच्या ग्रामीण भागामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नरसी शहराजवळ आसपासच्या हिप्परगाव, माळ, किनाळा, धुप्पा गावामध्ये पाऊस झालाय. ऐन उन्हाळ्यामध्ये पावसाचं आगमन झाल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. नांदेडच्या तीर्थक्षेत्र माहूर तालुक्याला आज वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपून काढले. आजच्या पावसामुळे उन्हाळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. विशेषतः या भागामध्ये उन्हाळी तीळ आणि भुईमूग पिकं मोठ्या प्रमाणावरती घेतली जातात. या दोन्ही पिकांसह हळदीला सुद्धा या पावसाचा फटका बसलाय. त्याचबरोबर आज अनेक आयोजित लग्न सोहळ्यांना या वादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटका बसलाय. त्यामुळे ऐनवेळी वऱ्हाडी मंडळींचे हाल झाले. कल्याणच्या वांगणी परिसरामध्ये जोरदार पाऊस झालाय. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली तर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये अचानक आलेल्या वावटळीमुळे बाजारपेठ, पोलीस स्टेशन असलेल्या इमारतीवरील पत्रे उडून रस्त्यावरती कोसळले. रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनांवरती पत्रे उडून पडले. यावेळी वाहन चालकांची धावपळ उडाली. कल्याणमध्ये अचानक आलेल्या वावटळीमुळे जर पाहिलं तर कल्याण बाजारपेठ पोलीस स्टेशनची इमारत आहे. ह्या इमारतीवरती छतावरती असणारे काही पत्रे जे आहेत या वावटळीमुळे खाली रस्त्यावरती कोसळले. समोरच जर पाहिलं तर आपण गोविंदवाडी बायपास जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती अशा पद्धतीने पतंगासारखे पत्रे जे आहेत वरतून पडताना आपण पाहिलेले आहेत. या ठिकाणी आता काही कामगार या ठिकाणी येऊन त्यांनी हे सर्व पत्रे जे आहेत रस्त्यावर पडणारा जो कचरा जो आहे व तो हटवण्यात आलेला आहे. या रस्त्यावरून जात असताना काही वाहनांवर देखील काही हे पत्रे पडलेले आहेत. त्यामुळे कल्याण बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या समोर काही वाहनं उभी होती. त्या वाहनांवरती काही हे पत्रे पडले आहेत. त्यामुळे वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. अचानक आलेल्या ह्या वावटळीमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. रस्त्यावर ये जा करणाऱ्या वाहनांवर देखील हे पत्रे पडल्याने काही वाहनांना देखील वाहनांचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे अचानक जे वारं आणि ते अवधान जे आलं होतं त्यामुळे सर्व नागरिक जे आहेत या परिसरातले भयभीत झाले होते. सुरेश काडे, एबीपी माझा, कल्याण. मुंबई महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना हे एकत्र सत्तेत असले तरी नालेसफाईच्या दौऱ्यांवरून मात्र दोन्ही पक्षात चढाओढ सुरू झाल्याचं दिसतंय. मुंबईत महापौर आणि उपमहापौरांचे नालेसफाई पाहणीचे वेगवेगळे दौरे चर्चेत आहेत. आज शिवसेनेचा तर उद्या भाजपचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आलाय. आज उपमहापौर संजय घाडी नालेसफाई पाहणी दौरा करणार आहेत. याआधी 2 वेळा महापौर रितू तावडेंनी पाहणी दौरा केलाय. मात्र दोन्ही दौऱ्यामध्ये त्यांनी उपमहापौरांना सोबत नेलं नाही. त्यामुळे आज उपमहापौरांनी स्वतंत्र पाहणी दौरा केला. शुक्रवारी भाजपचे आमदार, खासदार, मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि सर्व नगरसेवक दौरे करणार आहेत. नालेसफाईचा दौरा असताना उपमहापौर म्हणून मला विचारायला हवं होतं, असा संताप मुंबईचे उपमहापौर संजय घाडींनी व्यक्त केलाय. महायुतीतील समन्वय भाजपने ठेवायला हवा होता, असं उपमहापौर घाडी म्हणाले. उद्या माझ्या प्रभागात भाजपचा दौरा आहे, मला फोनही नाही, असंही घाडींनी सांगितलं. मात्र आपण नाराज नाही, पण जे होतंय ते सांगतोय, असं ते म्हणाले. तर मुंबई महापालिकेत काही नेत्यांची लुडबुड सुरू असल्याचं सांगत मुंबई मनपा कारभारात अनावश्यक हस्तक्षेप टाळा, अशी मागणी उपमहापौरांनी केली आहे. दरम्यान उपमहापौर आणि माझ्यात चांगला समन्वय आहे, त्यामुळेच आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे जातोय, असं स्पष्टीकरण महापौर रितू तावडे यांनी दिलंय.
महापौर मॅडमनी एक अर्थसंकल्प चालू असताना शेवटच्या एक दिवसा अगोदर ती अतिरिक्त आयुक्त बांगर साहेबांना आपला दौरा दिला होता. तुम्ही पाहिलं, मी त्यांना विचारलं नाही, तर त्यांनी खरं तर सांगायला पाहिजे होतं की आपण ह्या पाहणी दौऱ्यामध्ये येणार का, आपण एकत्र दौरा करूया. तसं झालं असतं तर दोघंही एकत्र येऊन प्रशासनाला आम्ही दोघांनी नीट सूचना देऊ शकलो असतो, परंतु तसं झालं नाही. कामांमध्ये आपण एक दुसऱ्याशी समन्वय ठेवला तरच अतिशय चांगल्या पद्धतीने काम होऊ शकते असं मला वाटतं. उपमहापौर आणि महापौरमध्ये अगदी चांगला समन्वय आहे. आम्हाला कुठल्याही परिस्थितीत 31 मेपर्यंत 80% नालेसफाई करायची आहे. म्हणून आम्ही सांगितलं, मी इकडे जाते, तुम्ही तिकडे जा. उद्या मुंबईचे अध्यक्ष अमित सटमजी, त्यांचेही दौरे स्टार्ट होणार. सभागृह नेत्यांना सांगितलं, सगळेच जण कशाला एका ठिकाणी, जाऊ दे, पसरू दे, चारही ठिकाणी लोक फिरू दे ना. आपल्याकडे आता दिवस किती राहिलेत नालेसफाई होण्यासाठी, मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी आम्ही सगळे 4 कॉर्नर्स आम्ही जातोय. पावसाळा तोंडावर आला असूनही कल्याण डोंबिवलीमध्ये नालेसफाईला सुरुवात झालेली नाही. नाल्यांमध्ये कचरा साचलाय. जरीमरी नाल्यामध्ये कचऱ्यावरती क्रिकेट खेळत मनसेने KDMCची पोलखोल केली. लवकर नालेसफाई न झाल्यास महापौर दालनात कचरा टाकण्याचा इशारा मनसेचे कपिल पवार यांनी दिलाय. कल्याण रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांनी रुळांवरून धावत एक्सप्रेस ट्रेन गाठली. जीव धोक्यात घालून ट्रेन पकडतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मोठी दुर्घटना झाली तर जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होतोय. अमेरिका इराणमध्ये युद्धजन्य परिस्थिती निवळण्याचे संकेत मिळतात. सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासामध्ये सोन्याच्या दरात 3200 रुपयांची वाढ होऊन GST शिवाय 1,51,000वरती किंमत जाऊन पोहोचली आहे. तर चांदीच्या दरात 10,000 रुपयांची वाढ होऊन चांदी प्रति किलो 2,55,000 रुपयांवरती पोहोचली आहे. रेल्वे प्रशासनानं दक्षिण भारतातल्या भाविकांना खुश खबर दिली आहे. 16 मेपासून पंढरपूर ते तिरुपतीपर्यंतची साप्ताहिक विशेष रेल्वे गाडी आता नियमित करण्यात आली आहे. 16 मेपासून पंढरपूर तिरुपती ही रेल्वे गाडी पंढरपूर, कुर्डुवाडी, धाराशिव, लातूर, उदगीर, बेगमपेठ, सिकंदराबाद, एरकुंटला, रेनीगुंता मार्गे तिरुपतीपर्यंत धावणार आहे. ही गाडी पंढरपुरातनं रात्री 8 वाजता निघेल आणि तिरुपतीला दुसऱ्या दिवशी रात्री 11:30 वाजता पोहोचेल. तर तिरुपती इथून दुपारी 4 वाजता निघून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता पंढरपूरला पोहोचेल. दिव्यांगांसाठी कर्ज मर्यादा वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 50,000वरनं थेट 5 लाखांपर्यंत कर्ज मर्यादा वाढवण्याचे निर्देश देण्यात आले. दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या आढावा बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.